विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनातर्फे म्हणजे महाराष्ट्र शासनाचे म्हणजे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, त्यांनी एका नव्या उपक्रमाची घोषणा केली काही दिवसापूर्वीच. त्याचं नाव आहे मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम. हा उपक्रम 6 महिन्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणार आहे आणि प्रत्येक गावामध्ये एका योजना दूताची नियुक्ती केली जाणार आहे आणि ज्या महाराष्ट्र शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत त्या गावखेड्यापर्यंत पोहोचावा यासाठी हा उपक्रम महाराष्ट्र सरकारने सुरू केला आहे. तर तो उपक्रम काय आहे ते आपण बघणार आहोत. मी प्रवीण भिमटे, विद्यार्थी मित्र, तुम्हाला या उपक्रमाबद्दल संपूर्ण माहिती आता देणार आहे. तर पुढे जाऊयात विद्यार्थी मित्रांनो. जे महाराष्ट्रामध्ये जे अनेक युवा आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी 6 महिन्यासाठी हे सुवर्ण संधी आहे. आपण बघतो आहे की मुख्यमंत्री योजना दूत आणि हे माहिती जनसंपर्क व महासंचालनाच्या वेबसाईट जे पुढे येणार आहे त्याच्यावर तुम्हाला याचा अर्ज करायचा आहे. तर अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे. कालपासनं प्रत्येक गावात एक योजना दूताची नियुक्ती केली जाणार आहे आणि त्याला 50,000 रुपये मानधन दिल्या जाणार आहे. म्हणजे प्रत्येक गावात योजना दूताची नियुक्ती होणार आहे आणि 50,000 जागा भरण्यात राहणार आहेत मित्रांनो. आणि मासिक वेतन 10,000 रुपये दिल्या जाणार आहे. हे आपण बघणार आहोत. तर पुढे जाऊयात, चला. तर मुख्यमंत्री योजना दूत, मग विषय काय आहे याचा तर बघून घ्या. विषय माहिती जनसंपर्क महासंचालनातर्फे मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम, जे अगोदरच मी बोललो, राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत राज्यात 50,000 योजना दूतांची काय केली जाणार आहे, निवड करून 6 महिन्यासाठी. म्हणजे यांची निवड कशी होणार आहे, केवळ 6 महिन्यासाठीच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 6 महिन्यानंतर तुम्हाला 6 महिन्याचाच तो कॉन्ट्रॅक्ट असेल, ते लिहून द्यावं लागेल आणि 6 महिन्यासाठीच तुम्हाला या घराघरापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या योजना, ज्या अद्याप काही योजना पोहोचल्या नाहीत त्या पोहोचवायच्या आहेत. आणि हा स्तुत्यनीय उपक्रम आहे, कारण योजना गावागावात पोहोचल्या पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर त्यांना 10,000 रुपये मानधन दिले जाणार आहे आणि मुख्यमंत्री योजना दूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देतील. तर अशा योजनेची किंवा अशा उपक्रमाची खरंच गरज होती, कारण प्रत्येक विभागाचा जो अधिकारी आहे तो गावापर्यंत जाऊन ती योजना पोहोचवण्यासाठी खरं तर आता सक्षम झालेला नाही किंवा गावापर्यंत ती योजना पोहोचलेली नाही. तर त्या दृष्टिकोनातून आपण विचार केल्यास काय आहे की हा जो उपक्रम आहे तो अत्यंत स्तुत्यनीय आहे आणि हा 6 महिन्यासाठी नाही तर अनेक दिवसांसाठी, अनेक महिन्यासाठी, वर्षासाठी असावा असं मला वाटतं. जोपर्यंत सर्वसामान्यांच्या घरापर्यंत ती योजना पोहोचत नाही तोपर्यंत तो उपक्रम चालू असायला हवा असं मला वाटतं. तरी जाऊया पुढे, काय आहे हा उपक्रम बघा. मग ह्या उपक्रमासाठी ज्याला कोणाला म्हणजे योजना मुख्यमंत्री योजना दूत बनायचं आहे 6 महिन्याकरिता, कल्याणकारी योजना, जे विद्यार्थी गावात असतील, कारण मानधन चांगलं आहे विद्यार्थी मित्रांनो, 10,000 रुपये मानधन दिल्या जाणार आहे. केवळ ह्या योजना एक समाजसेवेच्या भावातूनही आपण या योजना गावापर्यंत पोहोचवू शकतो. उमेदवार पात्रतेचे निकष आपण बघूयात विद्यार्थी मित्रांनो काय आहेत बघा. वयोमर्यादा दिली आहे, 18 ते 35 वर्ष वयोमर्यादा असावी. म्हणजे युवकांनी ही योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचावं. कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, म्हणजे तो इंजिनिअरिंगचा पदवीधर असावा, BA असावा, BCom असावा, म्हणजे कोणतीही चालेल, किंवा BE असावा. हे अशी कुठलीही पदवी केली असेल तरी चालावं. म्हणजे किमान ही पात्रता आहे, पदव्युत्तर पदवी किंवा पदवी किमान ही पात्रता आहे. आणि त्याला काय असावं, संगणकाचं काय असावं विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान असणं अत्यावश्यक आहे. म्हणजे MSCIT इथे तुम्हाला ते अपलोड करावं लागेल कदाचित. ठीक आहे, पुढे जाऊया. महाराष्ट्राचा तो अधिवासी असावा, म्हणजे महाराष्ट्राचा तो रहिवासी असणं आवश्यक आहे. आणि बँक खाते आधारशी संलग्न असावे. केवळ एवढेच निकष, पात्रतेचे निकष आहेत. आणि हे निकष ज्यांच्याकडे आहेत, या निकषची जे पूर्तता करतात ते विद्यार्थी किंवा ते जे पात्र उमेदवार आहेत ते याच्यासाठी फॉर्म किंवा अर्ज भरू शकतात. पुढे अर्जाची तारीख मी तुम्हाला देणारच आहे. पुढे जाऊया, ठीक आहे. हां, पुढे जाऊयात, चला. मी मागे आलो होतो. मग निवडीसाठी कागदपत्रे आपण बघूयात की निवडीसाठी कागदपत्रे कोणती आहेत. तर अगोदर जे महत्त्वाचा जो ओळखीचा पुरावा आपण म्हणतो, आधार कार्ड असणं तुमच्याकडे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो असावा तुमच्याकडे, तो पण अपलोड करावा लागेल तुम्हाला. आणि पदवी प्रमाणपत्र अर्ज करताना लागेल. आणि रहिवासी दाखला सक्षम, म्हणजे जिथून आपण रहिवासीचा जो घेतो दाखला, जो आपल्याकडे डोमेसेल सर्टिफिकेट म्हणतो, ते तुमच्याकडे असावी. आणि वैयक्तिक बँक खात्याचा तपशील तुमच्याकडे, तुमचं वैयक्तिक खातं असणं गरजेचं आहे. बस निवडीसाठी कागदपत्रे एवढेच आवश्यक आहेत, कारण ही योजना
किंवा हा उपक्रम केवळ 6 महिन्यासाठी असणार आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या अद्याप ग्रामीण भागापर्यंत खेडोपाड्यापर्यंत पोहोचल्या नाहीत, त्या तुम्हाला पोहोचवायच्या आहेत. आणि ह्या जागा किती असणार आहेत? 50,000 जागा असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि प्रत्येक गावामध्ये एका योजना दूताची निवड होणार आहे. तर गावामध्ये जे शिकलेले विद्यार्थी आहेत आणि ज्यांना रोजगार नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हे काय आहे किंवा अशा उमेदवारांसाठी हे महत्त्वाची म्हणजे चांगली संधी चालून आलेली आहे. पुढे जाऊयात की ऑनलाईन अर्ज कसा करायचा किंवा वेबसाईट काय आहे. तर ऑनलाईन अर्जाची वेबसाईट www.mahaYojnaDut.org ही वेबसाईट तुम्ही टाकले तर एक वेब पेज ओपन होईल आणि त्या वेब पेजवर मी थोडी माहिती सांगून देतो, कारण पुढे मी काही दिलेलं नाही एवढंच, कारण याच्यात हे सोपी प्रक्रिया आहे. ही वेबसाईट तुम्हाला सर्च करायची आहे. वेबसाईट सर्च केल्यानंतर तुमच्याकडे डायरेक्ट रजिस्ट्रेशन आणि लॉग इन येईल. तर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे आधार नंबर तुमचा टाकल्यानंतर आधार नंबर टाकला की तुम्हाला OTP येतो आणि OTP टाकल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होतं. बाकीच्या तुम्ही स्टेप फॉलो केलात तर, आणि त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन करून फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर अगोदर बघून घ्या की काय आहे वेबसाईट, काय किंवा ऑनलाईन अर्ज काय आहे. तर महायोजना म्हणजे MahaYojnaDut.org या संकेतस्थळाला जाऊन उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. भेट द्यावी आणि ऑनलाईन अर्ज करून घ्यावा. तर आता हा ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख काय आहे ते आपण बघणार आहोत पुढे. चला मग आपण तारीख बघूयात विद्यार्थी मित्रांनो की नोंदणीचा कालावधी काय आहे. तर बघा, तुम्हाला नोंदणी करायची आहे. जे मी वेबसाईट मागील जे वेबसाईट सांगितली YojnaDut.org त्याच्यावर जाऊन पुढे याचा दिनांक काय आहे तर कालपासनं म्हणजे आजची 8 तारीख तर 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान तुम्हाला काय करायची आहे, नोंदणी करायची आहे. त्या वेबसाईटवर त्या पोर्टलवर जाऊन उमेदवारांनी या कालावधीमध्ये अर्ज भरून घ्यायचा आहे. कालावधी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. हा व्हिडिओ जेव्हा जो कोणी विद्यार्थी पाहिल तो विद्यार्थी व्हिडिओला शेअर करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांना जे पदवीधर आहेत आणि जे गावात आहेत त्यांना या योजनेचा फायदा होऊ द्या. ठीक आहे. तर ही वेबसाईट आपण पुढे मी अजून तुम्हाला पहिल्या पेजवर येतो. बघा की थोडं रिटर्न मी तुम्हाला सांगून देतो. जे अगोदरच बोललो होतो आपण पहिल्या पेजवर होतो की अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. जे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं, प्रत्येक गावामध्ये एका योजना दूताची निवड होणार आहे. ठीक आहे. आणि 50,000 जागा भरणार आहेत. ठीक आहे. 50,000 जागा महाराष्ट्र सरकार पूर्ण गावांमध्ये जेवढे गावं आहेत त्या गावामध्ये किंवा गट ग्रामपंचायत असतील, काही छोटे छोटे पांडे असतील, गाव असतील, त्याच्यामध्ये एक एक काय होईल, एका योजना दूताची निवड होईल. आणि योजनादूत म्हणजे मुख्यमंत्री योजनादूताची. आणि मासिक वेतन त्याला किती असणार आहे, 10,000 रुपये मासिक वेतन असणार आहे. तर 6 महिन्यासाठी हा शासकीय अनुभव पण तुम्हाला पुढे अनेक फॉर्म भरण्यासाठी किंवा पुढे तुम्हाला हा अनुभव कामात येईल. शासनाचा अनुभव नेहमी कामात येत असतो. तर हा फॉर्म भरून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांना, तुमचे काही विद्यार्थी असतील मित्र, तुमचे विद्यार्थी मित्र असतील त्यांना तुम्ही शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त. जे गावात असतील आणि आता काही काम नाही आहे त्यांच्या हाताला, अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. आणि तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारू शकता. याच्याबद्दल कुठलेही प्रश्न असतील तर ते कमेंट करा, त्याचे मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि विद्यार्थी मित्र म्हणून माझा एक व्हॉट्सअप पेज आहे, त्या पेजची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. विद्यार्थी मित्र या चॅनलवर तुम्ही या चॅनल जर अनेक व्हिडिओ याच्यापूर्वी पण मी टाकलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेत तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांना सांगा. आणि मी स्वतः विद्यार्थी मित्र तुम्हाला हे आवाहन करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे 18 वयोगट आणि 35 वयोगट या वयोगटापर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करा. आणि ज्यांना व्हिडिओची अपडेट जाणून घ्यायची आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअपची लिंक देईल. त्या लिंकमध्ये जाऊन व्हॉट्सअपच्या माझ्या चॅनलला तुम्ही फॉलो करू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.